मॉर्निंग टू ऑल. आवाज येतोय? गुड मॉर्निंग. हा, आवाज येतोय का? हो सर येतो. ओके. हो सर. एक मिनिट तेरा हो गया मम्मी. एक 2 मिनिट वेट करूया आणि मग आपण स्टार्ट करूया लेक्चर. Okay. Last time we will discuss about the law of gearing. लास्ट टाइम जे काही लॉ ऑफ गिअरिंगचं सांगितलं त्याचं नोट्स पण मी तुम्हाला ग्रुपवर शेअर केल्या. जर काही त्याच्यामध्ये डाऊट्स असतील तर त्याच्या रिलेटेड व्हिडिओ बनवलेला आहे. तर तो व्हिडिओ आता प्ले करायचा की पुढचा टॉपिक घ्यायचा हे फक्त मला एकदा इन्फॉर्म करा, मग आपण तसं डिस्कस करूया. हॅलो. हा, आपले म्यूट जे केले तुम्ही ते फक्त 1-2 कोणीतरी सांगा काय असेल ते प्रत्येकाचं डाऊट. तर जो काही लास्ट टाइम पॉइंट घेतला आहे तर त्याचा जो काही रिलेटेड व्हिडिओ एक बनवलेला आहे ब्लॅकबोर्डवर घेताना, तर तो घ्यायचा की पुढचा टॉपिक घ्यायचा? सर व्हिडिओ प्ले करा ना. व्हिडिओ प्ले करायचा आहे. ओके. तर तुमच्याकडे जर पेन्सिल वगैरे किंवा फक्त पेन्सिल आणि नोटबुक जर असेल तर ते घेऊन बसा, म्हणजे तुम्हाला ड्रॉ करता येईल. मी ते ड्रॉ करताना एक्सप्लेन करेल. काही डाऊट आला तुम्ही अनम्यूट करा आणि त्याच वेळेस मला लगेच क्वेश्चन करा. मी व्हिडिओ पॉज करेल. ओके. काही जास्त काही लागणार नाही, फक्त पेन्सिल, पट्टी आणि नोटबुक असेल तर सफिशियंट आहे, किंवा नुसतं पेन नोटबुक असेल तरी सफिशियंट आहे. ओके. मी स्क्रीन शेअर करतोय फक्त आता. स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना? येस सर. ओके. तर जो काही लॉ ऑफ गिअरिंग आहे त्याच्या रिलेटेडचा व्हिडिओ आहे. फक्त जर प्ले केल्यावर ऑडिओ जर ऐकायला नाही आला तर मला इन्फॉर्म करा, नाहीतर मग पूर्ण पुढे होईल आणि मग तुम्हाला काहीच कळणार नाही. ओके. ऑडिओ नाही येत आहे. आवाज येतोय? नाही सर. व्हिडिओचा आवाज नाही येते? आवाज नाही. ओके. नाही, व्हिडिओचा आवाज नाही येत. We will derive the equation for the law of gearing. आता येतोय? आता येतोय. ओके. Then we will discuss about what is the law of gearing, what is the statement for the law of gearing, and what's its applications of the law of gearing. Let's start. For a law of gearing, we consider there are two gears with a center O1 and O2. Consider two gears with center O1 and O2. Suppose this is the teeth of first gear and its center is O1. इथे आपण काय कन्सिडर केलंय? गिअरचा टीथ कन्सिडर केला. पूर्ण गिअर कन्सिडर नाही केलेला, तर फक्त एक त्याचा टीथ कन्सिडर केलाय आणि त्या गिअरचा सेंटर O1 कन्सिडर केलाय. ओके. सर याच्यामध्ये आपण रॅन्डमली कोणताही टीथ कन्सिडर करू शकतो या पूर्ण पेज. कन्सिडर करायचं आपल्याला की गिअर कन्सिडर करायचं, सेंटर त्याचा O1 कन्सिडर केलाय आणि नंतर एक टीथ कन्सिडर केलाय कोणत्याही शेपचा. म्हणजे मी तो जो झिगझॅग शेप काढलाय टीथ आहे फक्त. आपल्याला जनरल पुढे बघायचं की टीथचे शेप कसे वगैरे आहेत, पण एक जनरल कन्सिडरेशन साठी टीथ कन्सिडर केलं. ओके. And this is a tooth of second gear with center O2. Now this is the point of contact. When
two teeth are meet with each other at a point A. We let mark it as a point A. Now we mark here as A. Now draw a common tangent which is passes through the point A. ओके, टँजंट म्हणजे काय की जी लाईन एखादा सर्कल जर ड्रॉ केला आपण तर त्याला टच करते, इंटरसेक्ट होत नाही लाईन. तर इथे दोन टीथचा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, तर तिथे जी काही लाईन आहे ती इथे त्यातून जाणारी लाईन आपण ड्रॉ करतोय ऍट अ पॉइंट ए. ओके. Let's mark it as a T. T. How we will draw? We draw one line which is passing through the point A and which is tangent at a point A, which is called as आवाज सर कट होतोय व्हिडिओचा. teeth. Now draw a line passing through the point A and which is perpendicular to the line TT. हॅलो हा बोला. डाऊट? सर तुमचा व्हिडिओचा आवाज आवाज नाही येते का? सर येतोय. येतोय. तुमच्या याच्यामध्ये नेटवर्कचा काही इश्यू होत असेल थोडंफार होईल हा, काही. सर. आता हे करा, मी डाऊट्स क्लिअर करेल आणि नंतर हा व्हिडिओ पण तुमच्याशी शेअर करतो. ओके. नॉर्मल कशी ड्रॉ केली आपण, तर विच इज परपेंडिक्युलर टू लाईन टीटी, म्हणजे एक परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली टीटी ला. Mark it as a and and be the common normal at a point of contact. If we consider this gear with a center O1 is rotated in this direction with angular velocity omega 1, then due to this gear will rotate with angular velocity omega in opposite direction. हा, इथे काय सांगितलंय, जो काही गियर आहे त्याचा सेंटर O1 आहे, तो रोटेट होतोय इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. इथे जर बघितलं तर त्याच्यामध्ये दाखवलंय अँटी क्लॉकवाईज डायरेक्शननी तो रोटेट होतोय विथ व्हेलॉसिटी ओमेगा 1. आणि जो काही गियर 2 आहे तो त्याच्या अपोजिट डायरेक्शनने रोटेट होणार नाही, कारण ते एकमेकांना मेशिंग होतंय, त्यामुळे दुसरा गियर हा क्लॉकवाईज डायरेक्शननी रोटेट होणार आहे आणि त्याची व्हेलॉसिटी जी काही असणार ती ओमेगा 2 असणार आहे. आता तुम्ही म्हणाल की ते ओमेगा 1 इथे ओमेगा 2 का झाली, कारण जर गिअरचा जर आपण शेप आणि साईज जर बघितलं तर दोन्ही गिअर जर वेगवेगळ्या शेप आणि साईजचे असेल तर त्यांची अँग्युलर व्हेलॉसिटी मध्ये डिफरन्स पडतो. म्हणून दुसऱ्याची अँग्युलर व्हेलॉसिटी आपण ओमेगा 2 कन्सिडर केली आहे आणि त्याचं डायरेक्शन जे काही आहे ते अपोजिट आहे. Okay. सर. Draw a line. हॅलो. हा बोला, डाऊट असतील तर विचारा. सर आपण एक टँजेन्शियल लाईन ड्रॉ केली बरोबर, जी हो. दुसरी लाईन ड्रॉ केली एन ती कशी ड्रॉ केली? टँजेंटला परपेंडिक्युलर, ए मधून जाणारी आणि टँजेंटला परपेंडिक्युलर असलेली. ओके. त्याचा पॉइंट ए पॉइंट म्हणजे दोन्हीची मॅचिंग पॉइंट मधून जाणारी हा, पहिली टीटी परपेंडिक्युलर लाईन टँजेंट आणि दुसरी एन लाईन टँजेंटला परपेंडिक्युलर. ओके, आलं लक्षात? ओके. Which is passing through the point A or which is from point O2 and which is perpendicular to line N dash. एक How can we draw this line in this way? How? And here we get a point B. How? ओके, पॉइंट बी कसा ड्रॉ We करायचे बघा. obtain the point B. We draw a one line which is passing through the point O and which is perpendicular to line N dash. Similarly, we draw another line which is perpendicular to N dash and which is passing through the point O1. And let's mark it as the point C, which is perpendicular to N dash and passing through the point O1. We obtain the point B and C. How we obtain the point B and C? We draw one line
which is passing through the point O2 and which is perpendicular to the common normal NN. Similarly, we draw a line which is passing through the point O1 and which is perpendicular to NN. ओके, बी आणि सी पॉइंट कसे मिळवलेत कळलंय सगळ्यांना? त्याच्यामध्ये डाऊट आहे, बी आणि सी पॉइंट कसे मिळवले त्याच्यामध्ये? ओके, मूव फॉरवर्ड. Okay, now point O1 to A. We will join this line by dotted line and mark this angle between O1 to A and O1 to C as a alpha. Similarly, join the point O2 to A. We are joining this line O2 to A and mark angle between O2A to O2B as a theta. O2 A आणि O2 to B यातला अँगल थीटा मार्क केलाय आणि O1 to A आणि O1 to C यातला अँगल अल्फा मार्क केलाय. We get the angle theta which is in between line O2A and O2B. Now let's consider one concept. If point, this is a point P and which is rotated along this center O, means the point P is rotating along with center O in this manner, and if this is the radius of this circle, suppose point O P is rotating in this direction with angular velocity omega, then velocity of the point P, the direction of this velocity which is perpendicular to the point P, this is the direction of the velocity. How we obtain the direction of velocity of the point P? The direction of the velocity of the point P which is perpendicular to the radius. If we consider this point, this is a position 1. If we consider the point P is at a position P2, then if we consider this is the velocity V1, so the velocity will be remain constant. This is the velocity. If we consider this point is moved from point here to here, then the direction of this velocity is in this way. Similarly, if this point is at this position, then direction of the velocity will be this. If we another consider if this point is at this position, then the velocity is along this. Means what? The direction of this velocity is always perpendicular to the radius of this circle. Means the point is moving at any center, then velocity's direction is perpendicular to its radius. Okay, and magnitude of this velocity will be radius into angular velocity. Okay, this similar concept we need to apply here. If we want the velocity of the point A with respect to center O1, this if we consider the point A and the radius is O1 to A, then we need to draw this, and this is the V1. V1 is the velocity of the point A with respect to center O1. Okay. Now similarly, the velocity of the point A with respect to center O2, we can draw this in this way. This is we call as the V2. V1 V2 कसे ड्रॉ केले आले लक्षात? नाही सर. नाही कळलं? परत सांगा सर. ओके, आत्ताचा जो काही कॉन्सेप्ट सांगितला, एखाद्या पॉइंटची जर जे काही सपोज हा पॉइंट ए आहे, ए ची जर तुम्हाला व्हेलॉसिटी कॅल्क्युलेट करायची, डायरेक्शन दाखवायचं असेल तर ते परपेंडिक्युलर टू रेडियस आहे, बरोबर आहे?
ओके, मग जर इथे जर बरोबर सर. O1 to A ही लाईन दिसतीये, O1 to A डॉटेड लाईन. ओके, त्याला परपेंडिक्युलर लाईन मी ड्रॉ केली V1. O1 ओके A ला परपेंडिक्युलर लाईन V1. हे झालं त्याचं V1 बरोबर. व्हेलॉसिटीचं डायरेक्शन. आता O2 to A ही जी काही डॉटेड लाईन आहे याला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली मी विच इज परपेंडिक्युलर टू ओके O2 to A. फक्त एवढ्या 2 लाईन ड्रॉ केल्यात. आले लक्षात? हो सर. ओके सर. हो सर. नेक्स्ट. Now, draw a perpendicular line. If we draw this perpendicular line here and mark this point, this is a point C, this is a point D, ओके, this point is called as the point E and this point is called as the F. ओके. आता ही जी काही DEF आहे ही लाईन कशी ड्रॉ केली आहे तर N to N डॅश ला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली, कोणत्याही पॉइंट्स मधून जाणारी. काय केलंय, NN ही जी लाईन आहे तिला परपेंडिक्युलर लाईन ड्रॉ केली आहे आणि त्यानंतर जी काही V1 ची आणि लाईन तिला इंटरसेक्ट होतीये तिथपर्यंत त्या ड्रॉ करून घेतल्या. म्हणजे पुढे ज्या काही मी काढल्या त्या इरेज केल्या, त्या फक्त त्या परपेंडिक्युलर लाईन पर्यंत ठेवल्या. ओके. लक्षात आलंय? DEF पॉइंट हो कशी सर. E कसा मिळवला, V1 जिथं इंटरसेक्ट झाला त्या परपेंडिक्युलर लाईनला तिथं E मिळाला, V2 इंटरसेक्ट झाला तो F मिळाला आणि तो B NN ला मिळाला. ओके, ओके सर. Okay. Now, this angle alpha is with V1 to normal. Similarly, this is the angle alpha and this is the angle theta here. ओके. इथे जे काही अँगल थीटा अँड अल्फा होते ते फक्त आपण इथे मार्क केलेले. थीटा अँगल अल्फा अँगल कशामध्ये होता, O1 टू नॉर्मल मध्ये, तर त्यामुळे तो V आणि नॉर्मल मध्ये मार्क केला. आणि थीटा अँगल होता O2B टू इथे होता, तो V2 आणि नॉर्मलशी मॅच केला आणि तिथे नाव दिलं. Now, V1 is the velocity of point A गौरव. over. V1 be the velocity of the point A with respect to over. V2 be the velocity of point A with respect to O2. Means velocity V1 is velocity of point A with respect to O1. V2 be the velocity of the point with respect to O2 of point A. Now, consider component of velocity V1 along NN is equal to the component of this velocity V1 along this normal is AD. What is the component of velocity? The component of this velocity along this line is AD, and if we consider the triangle ADE, AD is equal to V1 into cos of alpha. V1 into cos of alpha. ओके. हे AD इज इक्वल टू V1 कॉस अल्फा कसं आलं कळलंय का? Similarly, component of velocity V2 along NN is equal to also AD.
the component of this velocity along the normal AD is along normal NL will be the AD, and it is given by V2 into cos of theta. डाऊट्स हॅलो काही डाऊट्स असतील तर विचारामध्ये हे का आलंय ते V1 जो काही ट्रायंगल होता ADE याच्यामध्ये आपण AD ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली V1 इंटू कॉस ऑफ अल्फा अँड इन ट्रायंगल ADF याच्यामध्ये आपण त्याची व्हॅल्यू कॅल्क्युलेट केली V2 इंटू कॉस ऑफ थीटा. Understood? The value of AD we obtain from the triangle ADF in this triangle, and AF is the equal to V2. Okay. Now, when two gears are meeting with each other and they transmitting the motion, if we consider this, gear 1 is meshing with the gear 2 and transmitting the motion from this gear to this gear, for this purpose, the component of velocities along the n should be the same. Means what? For a velocity, the component of velocity v1 along n equal to component of velocity v2 along n means v1 cos of alpha is equal to v2 cos of theta. How? While transmitting the motion of one gear to the another gear, for this purpose, the velocity component of these two gears, their point of contact should be equal. That's why v1 cos of alpha is equal to v2 cos of alpha, and we know that v is equal to r omega. That's why v1, what is r for v1? For v1, r is equal to O to A. Therefore, O1 to A, O1 to A into omega 1 into cos of alpha is equal to, for a v2, r is equal to O2 to A. Therefore, O2 into A into omega 2 into cos of theta. Okay. Now, in triangle O1 AC, in triangle O1 AC, if we consider the cos of alpha, here cos of alpha means O1 to A is a hypotenuse, means adjacent side for alpha is O1 to C, therefore cos of alpha is equal to O1 to C divided by hypotenuse. Hypotenuse is O1 to A, therefore here is O1 to A. Cos of alpha is equal to this. Similarly, in triangle O2 AB, in triangle O2AB, cos of theta. Cos of theta is equal to adjacent side for a theta is O2B. Therefore, here we will get O2B divided by O2A. O2A. If we put the value of cos of alpha and cos of theta in this equation, we mark as this equation 1. If we put this value in equation 1, we will get O1A into omega 1 into O1C divided by O1A is equal to O2B. V2 is equal to O2A into omega 2 into O2B divided by O2A. Here
O1A will get cancelled, O2A and O2 will get cancelled, and we will get omega 1 into O1C is equal to omega 2 into O2B. If we take this omega 1 upon omega 2 is equal to O2B upon O1C. Mark this as equation 2. Okay, now if we consider before this join O1 to O2, O1 to O2, if we join O1 to O2 we will get a point P. Point P is intersection of line O1 O2 and N. How we will obtain the point P? Point P is the intersection of the line NN and O1 O2. Okay. Now consider triangle O1PC and triangle O2TB. Triangle O1PC and triangle O2PB, both triangles are similar. Both are similar triangle. And if we apply the property of similar triangle, then we will get O2P divided by O1P is equal to O2B divided by O1C is equal to PB divided by PC. If we take the ratio of this will be the similar, and this is the property of similar triangle. By using this property of similar triangle, we mark it as equation 3. Okay. From equation 2 and 3, we will get omega 1 upon omega 2 equal to omega 1 upon omega 2 equal to O2P divided by O1P equal to O2B divided by O1C equal to PB divided by PC. This is the equation number 4. If we put the value of equation 3 and equation 4 together, we will get this equation, and this equation is called as the law of gearing. For a simplification, if we write omega 1 upon omega 2 is equal to O2P upon O1P. From this equation, we mark it as the equation 5. From equation 5, if we see that the ratio of angular velocity, here is omega 1 is on denominator and numerator, and omega 2 is at the denominator, means the ratio of angular velocity of the two gear is inversely proportional. Here is omega 1,
O1 is here. Therefore, the ratio of angular velocities of two gear is inversely proportional. The ratio of angular velocity of the two gear is inversely proportional to the distance of point P from two centers. It's what? The ratio of angular velocity is inversely proportional to the distance of point P from center O2 to center O1, and this is called as the law of gearing. If we consider in word, the law of gearing is state that if we draw a common normal to the two gears, it will pass through the point P, and point P is called as the pitch point. This is the statement for the law of gearing. We will once again define the statement of law of gearing. The statement of law of gearing is state that when we draw a common normal at a point of contact, it will always pass through the pitch point. And this is the statement for the law of gearing, and this statement is useful for designing of the profile of the gear. Okay, this is the most important application of this law of gearing is when we will design the gear profile. With the gear profile should be satisfied this equation, and when this equation is satisfied, the gear will be work properly. This ओके. कळलं हे इक्वेशन काय आहे ते? याच्यामध्ये जर काही डाऊट्स असतील तर आता विचारा, नाहीतर मग मी व्हिडिओ देतोच आहे, नोट्स मध्ये पण दिलेलं आहे. व्हिडिओ कळलाय सगळ्यांना? तुमचं म्यूट जर काढलं तर बरं होईल, मला अनम्यूट करा सगळ्यांनी. येस सर, कळलं. कळलंय? ओके. ऍप्लिकेशन्स वगैरे किंवा त्याचं इक्वेशन कसं आलंय हे कळलंय? हो सर. ओके. नेक्स्ट लेक्चरला आपण याच्याच रिलेटेड थोडासा पुढचा पार्ट आहे व्हेलॉसिटी ऑफ स्लाइडिंग व्हेलॉसिटीचा, तो नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करूया, कारण आता 7च मिनिट राहिले, कंप्लीट नाही होणार आहे तो. ओके. हे झाल्यानंतर मी अटेंडन्स साठी फॉर्म शेअर करतोय, तो सगळ्यांनी फिल करा जे प्रेझेंट आहे त्यांनी. ओके. काही डाऊट्स असतील, तुमच्या काही प्रॉब्लेम्स असतील तर ते सांगा मला, की सर असं नाही पॉसिबल होते तर काय दुसरे ऑप्शन आपण करू शकतो ते सांगा, म्हणजे ते आपण इम्प्लिमेंट करूया. सर डिजिटल रायटिंग बोर्ड यूज केलं चालेल? अवेलेबिलिटी आहे का त्याची? ब्लॅकबोर्ड वरती काही प्रॉब्लेम वाटतोय का? ब्लॅकबोर्ड वरती कसं होतं, ते खूप दूर होतं, त्यामुळे ते क्लिअरिटी इतकी येत नाही. त्यामुळे नॉर्मल लेक्चर मोबाईलची स्क्रीन छोटी असल्यामुळे ते क्लिअरिटी नाही येते. बरं ठीक आहे, चला अजून काही मी ट्राय करतो. प्लस त्यामुळे कसं होईल की ऑन टाइम होईल ना, ऑन टाइम लेक्चर पण लाईव्ह पण आपल्याला स्ट्रीम करता येईल डिजिटल बोर्ड यूज केला तर. ओके. त्याच वेळी अजून दुसरं जस्ट सजेशन होतं. ओके चालेल, मी ट्राय करतो, जेवढं पॉसिबल तेवढं करता येईल. ओके चालेल. अजून तुमच्या अकॅडमिक रिलेटेड काही डाऊट्स असतील, 5 मिनिट आहेत आपल्याकडे डिस्कशन साठी, तर ते करू शकतो. सर हा बोला. सर एटीकेटीचं सर म्हणजे आम्हाला एक्झाम द्यायचं की नाही द्यायचं सर? आता त्या एक्झाम अजून तर त्या नाही आहेत, फक्त ह्या सेमिस्टरचे सब्जेक्ट आहेत त्यामध्ये तुम्हाला तुमचे मार्क्स दिलेले आहेत. नेक्स्ट जे काही एटीकेटी आहे ते सब्जेक्ट तुमचे कॉलेज ज्यावेळेस गव्हर्नमेंट सांगेल स्टार्ट होणार त्याच्यानंतर 120 दिवसात ते एक्झाम कंडक्ट करतील एटीकेटीच्या सब्जेक्टचे. सर आणि त्या सब्जेक्टचं रिचेकिंगचं काय? रिचेकिंगचं ना मी एकदा सरांना विचारून बघतो, संदनशील सरांना, की त्याचं स्टेटस काय वगैरे किंवा कुठपर्यंत आलंय, किंवा सर फोटो कॉपी आलते त्यामध्ये मार्क्स चेंज आलेत का काही?
मार्क्स आलेत का त्याच्यामध्ये काय अभिषेक? चेंज होऊन आलेत? नाही सर, फक्त फोटोकॉपी आली. ओके. त्याच्यामध्ये मग नाही. असं जर असेल तुम्ही एकदा विचारून सांगतो संन्याशी सरांना, विचारतो त्यांना काय सर याचं स्टेटस. कारण युनिव्हर्सिटी आता काय होतंय, फक्त ओपन जे आहे 1-2 तासासाठी ओपन करतात, त्याच्यामध्ये ते हे करतात, त्यामुळं त्याचं काही क्लिअर सांगता येणार नाही. पण मी एकदा विचारतो तरी. हा, याने पंकजने केलं की टी रोल नंबर, तुमचे रोल नंबर मी, कारण काय की आता बरेचसे मुलं वाढले, जे काही बॅकलॉगची मुलं होती त्यांचे रोल नंबर ऍड करायचे आहेत. तर तुम्हाला जो काही रजिस्ट्रेशनचा फॉर्म मे बी दिला असेल तर तो फिल करा, म्हणजे तुमचे जेवढं काही हे होईल रोल नंबर ऍड करता येतील आपल्याला. रोल नंबर देतो मी 1-2 दिवसात. ओके, थँक्यू सर. या झूम ऍप मध्येच होणार ना आपलं? हा सर, तो नवीन ऍप आल्याचं ते पण युज करणार का आपण? कोणतं? युनिव्हर्सिटीचं? जिओचं? कोणतं? जिओचं? नाही सर, जिओ ऍप आलं सर, ते युज करणार की आपण हेच युज करणार? नाही, हे बघ कसं आहे, जे तुम्हाला कन्व्हिनियंट असेल ते युज करायला बरं वाटतं. मला झूम जर असं हे वाटतं हँडलिंगला किंवा युजर फ्रेंडली आहे, त्यामुळे मग ते बेटर वाटतं. हा, तुमचा जो काही डाऊट असेल, चायनीज ऍप आहे तर चायनीज ऍप नाहीये, अमेरिकन ऍप आहे. जर तुम्ही गुगलवर सर्च केलं तर त्याची व्यवस्थित हिस्ट्री बघा, ते चायनीज नाहीये. ओके. युनिव्हर्सिटीचं काही प्रोफेशनल जर आलं त्यांनी की हेच कंपल्सरी युज करतं, तेव्हा इन्फॉर्म करू तुम्हाला कोणतं युज करायचं ते. सर M3 चे त्याचे 2 विषयाचे मार्क नाही पाठवले आम्हाला. कसले? मागच्या सेमिस्टर M3 चे आणि 3च सब्जेक्टचे सेमिस्टरचे मार्क्स येणारच नाहीये. मागच्या सेमची एक्झाम नंतर होणार आहे. फक्त ह्या सेमिस्टरचे मार्क्स दिलेले आहेत तुम्हाला. मागच्या सेमिस्टरची एक्झाम घेतली सर, ट्रिपल ईचे मॅमने अजून मार्क्स नाही पाठवले. कोणत्या याचे? ट्रिपल ईचे? ट्रिपल ईचे नाही आले का? ओके, मी मॅडमला सांगतो लगेच हे करा. नाही आले अजून. ओके, ठीक आहे, मी त्यांच्याकडून घेतो, मी अपलोड करतो तेव्हा त्यांना सांगतो. अजून दुसरे कोणते? कॅल्क्युलेशन कसं होणार रिझल्ट? M3 चे. हॅलो, हा बोला. अजून फक्त 1-2 मिनिट आहेत आपल्याकडे शिल्लक, तेवढं. सर, रिझल्ट कॅल्क्युलेशन कसं होणार आहे? रिझल्ट कॅल्क्युलेशन आता तुमचे याचे जे काही दिलेले आहेत, रिझल्ट कॅल्क्युलेशनची एक पीडीएफ तुमच्या ग्रुपवर आली बघा. रिझल्ट कॅल्क्युलेशन कसं? हा, रिझल्ट कॅल्क्युलेशन तुमचे याचे मार्क्स गेलेले आहेत ऑनलाईनचे. आता थेरीचे वगैरे मार्क्स तेवढं काय? हॅलो, हा ऋतुराज बोल, काय म्हणतोय? तुम्हाला नाही कळत? तुझं रिझल्ट कॅल्क्युलेशनचं जी काही पीडीएफ आहे त्याच्यानुसार आम्ही तुमचे मार्क्स कॅल्क्युलेट करून देणार आहे. कॅल्क्युलेशन कसं होणार? म्हणजे लास्ट सेमिस्टरच्या मार्क्सवर डिपेंड आहे? नाही, लास्ट सेमिस्टरचे जे मार्क्स आहेत त्यावर डिपेंड आहे का सर? त्याच्यावर 50% आहे आणि 50% तुमचं ह्या वर्षीचं इव्हॅल्युएशनवर आहे. ओके, ठीक आहे. मीटिंग मे बी 1च मिनिट राहिला शेवटचा, मी एंड करतोय आणि एक्झाम हे अटेंडन्स फॉर्म शेअर करतो ग्रुपवर. ओके, थँक्यू.